श्री रामविजय कथासार अध्याय 14वा शूर्पणखांची विटंबना खरं दूषणाधिकांचा वध। या अध्यायाचे नित्यश्रवण अथवा वाचन केल्यास हितशत्रूचे कपट उघडकीस येऊन तो निष्प्रभ ठरेल। चला तर अशा या दिव्य अध्यायाला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमः। श्रीराम, सीता व लक्ष्मण पंचवटीत राहत होते। एके दिवशी लक्ष्मण फळे आणण्यासाठी वनात गेले असताना त्यांना एके ठिकाणी कळकाचे मोठे बेट दिसले। त्या गगनचुंबी कळकांच्या जाळीमध्ये शंभरी नावाचा एक राक्षस शिवजींचे काळ खड्ग प्राप्त व्हावे म्हणून 60,000 वर्ष गुप्तपणे घोर तपश्चर्या करत होता। शंभरी हा रावणांच्या भगिनी शूर्पणखा यांचा पुत्र। तो कळकांमध्ये तपश्चर्या करत आहे ही गोष्ट लक्ष्मणांना माहीत नव्हती। दुपारच्या सुमारास ते त्या जाळीपाशी उभे असताना शिवप्रभूंनी शंभरींसाठी पाठवलेले काळ खड्ग आकाशातून खाली उतरले। लक्ष्मणांना पाहताच त्या शस्त्रदेवतेच्या मनात विचार आला, शंभरींची सेवा करण्यात काहीच अर्थ नाही। लक्ष्मण शेषावतार आहेत, त्यांच्यापाशी जाऊन रामकार्यात मदत करावी। विचार ठरताच ती शस्त्रदेवता अर्थात काळ खड्ग लक्ष्मणांच्या समोर प्रकट झाले। ते महातेजस्वी काळ खड्ग पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले। त्यांनी ते उत्सुकतेने हाती घेतले। ते वस्त्राने नीट पुसले, मग त्याची धार पाहण्यासाठी त्यांनी कळकाच्या जाळीवर घाव घालण्यास सुरुवात केली। त्यामुळे कळकाबरोबर शंभरींच्या देहाचेही तुकडे तुकडे झाले। त्याच्या रक्ताने सारे बेट माखले। ते पाहून लक्ष्मण साशंकित झाले, अरे रे, आज हे काय अघटित घडले। माझ्या हातून नकळत एका साधूंची हत्या झाली। आता श्रीरामांना काय उत्तर देऊ? ते माझ्यावर रागवतील, मी काय करू? अशा प्रकारे विचार करून ते अधिकच चिंताग्रस्त झाले। दुपार टळून गेली तरी लक्ष्मण आले नाहीत म्हणून जानकींना काळजी वाटत होती। त्या एकसारख्या वाटेकडे पाहत होत्या। तेवढ्यात लक्ष्मण येताना दिसले। त्यांचे अंग घामाने निथळत होते व मुखावरील चिंता स्पष्ट जाणवत होती। ते मान खाली घालून येत होते। ते पाहून जानकी श्रीरामांना म्हणाल्या, नाथ भावोजी असे मलान वदन करून का येत आहेत? काही विपरीत तर घडले नसेल? तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे पाहून अंतर्दृष्टीने अवलोकन केले असता सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला। लक्ष्मणांनी पुढे येऊन ते खड्ग त्यांच्यापुढे ठेवले आणि साश्रू नयनांनी वनातील घटना सांगितली। तेव्हा त्यांनी त्यांचे सांत्वन केले, म्हणाले, सौमित्र, चिंता करू नका। तुमच्या हातून कोणी तपस्वी ब्राह्मणांची हत्या झालेली नाही। जो मेला तो शंभरी नावाचा राक्षस होता। तो रावणांचा भाचा व शूर्पणखांचा मुलगा होता आणि शिवजींचे काळ खड्ग मिळवून देवांना अजिंक्य व्हावे या उद्देशाने तपश्चर्या करत होता। पण दुसऱ्याचा नाश चिंतणाऱ्या त्या दृष्टाचाच नाश झाला। शिवप्रभूंनी त्याच्यासाठी पाठवलेले काळ खड्ग योगायोगाने तुमच्या हाती लागले हे एका अर्थाने बरेच झाले। आता बेसावध राहून चालणार नाही। त्याच्या वधाने संतापलेले राक्षस कधी हल्ला करतील ते सांगता येत नाही। ते ऐकताच त्यांच्या मनातील हुरहुर आणि उद्विग्नता क्षणात नाहीशी झाली। काळ खड्ग प्राप्त झाले म्हणून त्यांना विशेष समाधान वाटले। त्या रात्री शूर्पणखांना भयावह दुःखद स्वप्न पडले। त्या दचकून जाग्या झाल्या। त्यांना शंभरींची चिंता वाटू लागली। सकाळ होताच 4 राक्षसिनींना बरोबर घेऊन त्या त्वरेने पंचवटीतील अरण्यात असलेल्या त्या कळकांच्या जाळीपाशी आल्या। आकाशात गिरट्या घालणाऱ्या गिधाडांना पाहून त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला। त्यांनी उद्ध्वस्त झालेल्या त्या कळकांच्या बेटात शंभरींचा शोध घेतला असता एके ठिकाणी त्यांचे खांडोळी झालेले शरीर पडलेले दिसले। ते पाहून त्यांनी दुःखाने किंकाळी फोडली। त्या मोठमोठ्याने आक्रोश करू लागल्या आणि शोक असह्य होऊन जमिनीवर गडबडा लोळू लागल्या। त्यांच्या सख्यांनी महत्प्रयासांनी त्यांचे सांत्वन केले। मग त्यांनी शंभरीला कोणी मारले याचा शोध घेण्यास सुरुवात केली। जाळीजवळच मानवी पाऊलखुणा उमटलेल्या दिसल्या। त्यावरून कोणी मनुष्यानेच त्याचा वध केलेला आहे असा निष्कर्ष काढून
त्यांनी त्यांच्या भग्न देहाला भडाग्नी दिला. त्यानंतर पाऊल खुणांचा मागोवा घेत त्या पुढे निघाल्या. एके ठिकाणी लक्ष्मण दृष्टीस पडले. त्यांना पाहून शूर्पणखांना क्रोध अनावर झाला. या माझ्या पुत्रघातक्यांना कपटानेच मारावे असा विचार करून त्यांनी आपला बेत सख्यांना सांगितला. दुसऱ्या क्षणी त्या मायावी राक्षसिनींनी सुंदर स्त्रीरूपे धारण केली. शूर्पणखा रंभासारख्या लावण्यवती झाल्या. अन्य चौघी त्यांच्या सेविका झाल्या. त्या हसत खिदळत पुढे निघाल्या. शूर्पणखा लक्ष्मणांजवळ गेल्या आणि त्यांच्यावर कामुक नेत्रकटाक्ष टाकून लढिवाळपणे म्हणाल्या, हे सुंदर युवक, मी पृथ्वी पालथी घातली, पण अजूनही मला अनुरूप वर मिळालाच नाही. तुम्ही रूपवान आहात, गुणवान आहात. तुमच्या सर्वांगातून शास्त्र तेज झळकत आहे. माझे मन तुमच्यावर आसक्त झाले आहे. तुम्ही माझा स्वीकार करून मला धन्य करा. त्यावेळी त्यांच्या हातात नवरत्नांची वरमाला होती. ती लक्ष्मणांच्या गळ्यात घालावी म्हणून त्या पुढे सरसावल्या. लक्ष्मण म्हणजे शेषावतार, पूर्णपणे रामकृपांकित. त्यांच्या मनात विषय वासना कशी उत्पन्न होणार? ज्यांनी रामकार्यासाठी शुद्रा निद्रेचा त्याग केला, त्या त्यांच्या कामुक हावभावांना वश होणे शक्यच नव्हते. ते शूर्पणखांना म्हणाले, कामिनी, पलीकडे पंचवटीमध्ये माझे थोरले बंधू राम व त्यांच्या पत्नी जानकी आहेत. ते माझे मायबाप आहेत आणि मी त्यांचा सेवक आहे. त्यामुळे त्यांनी आज्ञा दिली तरच मी तुमचा स्वीकार करीन. त्या म्हणाल्या, एवढेच ना, मी आत्ताच त्यांची भेट घेते व विवाहासाठी संमती मिळवते. शूर्पणखा पंचवटीकडे निघाल्या. मार्गामध्ये त्या आपल्या सख्यांना म्हणाल्या, आपली कार्यसिद्धी झाली की राम, लक्ष्मण व जानकींना खाऊन टाकू. माझ्या पुत्राच्या वधाचे परिणाम त्यांनी भोगलेच पाहिजेत. त्यांना मारल्यावर इथे जेवढे साधू असतील त्यांनाही मारून खाऊन टाकू. त्या त्वरेने आश्रमापाशी आल्या. त्यांनी राम जानकींना वंदन केले आणि म्हणाल्या, माझे भाग्य थोर म्हणूनच तुमचे चरण दृष्टीस पडले. तुमची माझ्यावर स्नेहदृष्टी राहो. सीतामाई, मी तुमच्या धीरांना मनाने वरले आहे. तुमची धाकटी जाऊ होण्याचे माझे स्वप्न साकार झाले तर माझ्यासारखी भाग्यवती मीच. पण हा विवाह संबंध तुम्हा दोघांच्या अनुमतीशिवाय होणे शक्य नाही. म्हणून माझी तुम्हाला अशी विनंती आहे की तुम्ही तशा आशयाचे एक संमतीपत्र मला द्या. मी त्यांची सेवा करीन, तुमचीही सेवा करीन. तुमच्या धीरांवर माझे इतके मन बसले आहे की त्यांचा वियोग मला सहनच होणार नाही. त्यांचा माझ्याशी विवाह करून दिलात तर मी तुमची आजन्म ऋणी राहील. बोलता बोलता शूर्पणखांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांची लक्ष्मणांच्या प्राप्तीची आतुरता पाहून जानकींना समाधान वाटले. या युवती सुंदर आहेत, लक्ष्मणांनाही शोभून दिसतील असा विचार करून त्या श्रीरामांना म्हणाल्या, नाथ, या आपल्याला शरण आल्या आहेत. त्यांच्यावर दया करा. यांना संमतीपत्र देण्याची कृपा करा. राघवांनी शूर्पणखांकडे पाहिले तेव्हा या मायावी राक्षसीन असून यांच्या सख्याही नरभक्षक निशाचरी आहेत हे त्यांच्या तत्काळ लक्षात आले. ते म्हणाले, सुंदरी, लक्ष्मणांसाठी आज्ञापत्र लिहिण्यासाठी माझ्याकडे काहीच साहित्य नाही, म्हणून माझी संमती असल्याचा निरोप त्यांना तोंडीच सांगा. त्या म्हणाल्या, तुमचा निरोप तोंडी सांगण्याचे दाष्टर्य माझ्यात नाही. मला त्यांच्याजवळ बोलण्याची लाज वाटते. ते म्हणाले, तुमचे म्हणणे बरोबर आहे. मी माझा संदेश तुमच्या पाठीवर लिहितो, तो त्यांना वाचायला सांगा. त्या लाजून म्हणाल्या, ठीक आहे, लिहा. श्रीरामांनी आपला संदेश त्यांच्या पाठीवर लिहिला. त्या लिपीचा अर्थ त्यांच्या सख्यांनाही कळला नाही. शूर्पणखा त्वरेने लक्ष्मणांपाशी आल्या व म्हणाल्या, राजसा, तुमच्या बंधूंनी व भावजयींनी आपल्या विवाहास मान्यता दिली आहे. तुम्ही माझ्याशी गंधर्व विवाह करावा असे त्यांचे म्हणणे आहे. तेव्हा ते निर्धाराने म्हणाले, तुमच्या बोलण्यावर मी कसा विश्वास ठेवू? त्यांनी तुमच्याकडे तसे आज्ञापत्र दिले आहे काय? तेव्हा त्या लढिवाळपणे म्हणाल्या, अहो, असे काय करता? तुमचा माझ्यावर एवढाही विश्वास नाही. तुमच्याशी खोटे बोलून मला काय मिळणार? मी खरोखरच त्या दोघांना भेटून आले आहे.
तुमचे थोरले बंधू श्रीराम हे मेघाप्रमाणे श्याममल वर्णाचे आहेत व तुमच्या वहिनी सीताजी गौरवर्ण तेजस्वी व सुकुमार आहेत. त्यांच्याकडे लिहायला काहीच नव्हते म्हणून हा निरोप त्यांनी तोंडीच सांगितला आहे. पण ते दाद लागू देईनात. तेव्हा त्यांचा नाईलाज झाला. त्या म्हणाल्या, अहो रागवू नका. मी थोडीशी चेष्टा केली. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही हे मला माहीतच होते म्हणून मी आज्ञापत्र घेऊनच आले आहे. ते माझ्या पाठीवर लिहिले आहे, वाचा. शूर्पणखांनी लक्ष्मणांकडे पाठ केली. ते मजकूर वाचू लागले. त्यात लिहिले होते, सौमित्र या नवरीसारख्या सजून आलेल्या सुंदरी मनुष्य नसून मायावी राक्षसीन आहेत. यांचे नाव शूर्पणखा असून या रावणांच्या भगिनी आहेत. तुम्ही यांचा वध न करता यांचे नाक व कान कापून यांना हाकलून द्या. ते वाचून ते सावध झाले. ते शूर्पणखांना म्हणाले, माझ्या बंधूंनी परवानगी दिली आहे. आता तुमच्याशी विवाह करायला माझी हरकत नाही. तुम्ही या सख्यांना दूर घालवून द्या. आपण एकांतात जाऊन लग्न करू. ते मान्य करून त्यांनी आपल्या सख्यांना तिथून दूर धाडले व लक्ष्मणांसमवेत दुसरीकडे गेल्या. तिथे त्यांनी त्यांच्या वेणीला धरून त्यांना खाली पाडले. तेव्हा त्या लढिवाळपणे म्हणाल्या, नाथ हा काय दसमुसळेपणा, जरा धीराने घ्या, मी तुमचीच आहे ना. मग त्या काही बोलूच शकल्या नाहीत. लक्ष्मणांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांचे दोन्ही कान व नाक छाटून टाकले. तेव्हा त्यांनी मोठ्याने आरोळी ठोकून एकदम प्रचंड रूप धारण केले. त्यांचे तोंड रक्ताने माखले होते. त्या मोठमोठ्याने बोंबा मारत सैरावैरा पळू लागल्या. त्यांची अवस्था पाहून भयभीत झालेल्या त्यांच्या सख्याही राक्षसिनीची रूपे घेऊन त्यांच्या मागोमाग ओरडत पळून गेल्या. त्यांनी त्वरेने पद्मपूर गाठले. तिथे खर, दूषण, त्रिशरा या बलाढ्य राक्षसांना घडलेला वृत्तांत सांगितला. या अपमानाचा सूड घेण्यासाठी त्यांनी आपले सैन्य एकवटले. काळालाही धडकी भरवतील असे 14,000 राक्षस महावीर तळपती शस्त्रे उगारून गगनभेदी गर्जना करत राम लक्ष्मणांचा समाचार घेण्यासाठी पंचवटीच्या रोखाने मार्ग आक्रमू लागले. शूर्पणखा त्यांना उत्तेजित करत होत्या. त्या म्हणाल्या, ज्यांनी मला विद्रूप केले त्या लक्ष्मणांच्या नरडीचा घोट घेण्यासाठी मी आसुसले आहे. तुम्ही मला त्यांचे रक्तपान करवा. तेव्हा खर, दूषणादी राक्षस म्हणाले, शूर्पणखा, त्या 2 यथांकीच मानवांना मारण्यासाठी एवढे मोठे सैन्य नेण्याची तशी आवश्यकता नाही. आम्ही तुमच्या समवेत 14 बलाढ्य राक्षसवीर धाडतो. त्यांना घेऊन तुम्ही पुढे जा. आम्ही मागून येतच आहोत. त्याप्रमाणे शूर्पणखा 14 राक्षसांना घेऊन पंचवटीस गेल्या. राम लक्ष्मण सावधच होते. त्यांचा हल्ला होताच राघवांनी सूर्यमुख बाणाने त्या सर्वांचा एकाच वेळी शिरच्छेद केला. त्यावेळी लक्ष्मण आता या शूर्पणखांना ठार मारण्यासाठी अगदी उद्युक्त झाले होते. पण आता या अनेकांना घेऊन येतील असे सांगून श्रीरामांनी त्यांना परावृत्त केले. झालेही तसेच. खरं, दूषणांचे 14 बलाढ्य वीर डोळ्यांदेखत मेलेले पाहून शूर्पणखा थैथयाट करत माघारी धावल्या. त्यांच्याकडून समस्त वृत्त कळताच राक्षसांची सेना वायुवेगाने पुढे सरसावली. ते अपार सैन्यदल पाहून रामप्रभूंनी लक्ष्मणांना जानकींचे रक्षण करण्यास सांगितले. त्यांना घेऊन ते जवळच असलेल्या एका पर्वत शिखरावर गेले. राक्षसांचे सैन्य भयंकर गर्जना करत पंचवटीतील आश्रमावर चालून आले. तेव्हा श्रीरामांनी धनुष्याचा टणत्कार केला. त्याच्या निनादाने काही दिशा दुमदुमल्या. मग सुरू झाले एकच तुंबळ युद्ध. रामचंद्रांच्या शरवर्षावाने मोठा प्रलयच मांडला. सूर्याने अंधकाराचा सहज नाश करावा त्याप्रमाणे त्या महान प्रतापी रघुवीरांनी खर, दूषण, त्रिशरा यांचा वध करून थैमान घालणाऱ्या त्यांच्या 14 सहस्त्र राक्षसवीरांना मृत्युमुखी लोटले. हा त्यांचा अद्वितीय पराक्रम पाहून देवांनी अत्यानंदाने पुष्पवृष्टी केली. केर काढल्यावर घर जसे स्वच्छ दिसते त्याप्रमाणे असुरांचे निर्दालन करून श्रीरामांनी गोदावरीचा तो समस्त तटपरिसर शुद्ध केला. त्यामुळे तेथील तपस्व्यांना व ब्राह्मणांना परम संतोष वाटला.
त्यांच्या विजयाबद्दल जानकींनीही प्रशंसोद्गार काढले. शूर्पणखांच्या भीतीला अंतच नव्हता. त्या आक्रोश करत लंकेत गेल्या. रावणांना आपले कर्ण नासिकारहित मुख दाखवले आणि लक्ष्मणांनी त्यांची कशी विटंबना केली. श्रीरामांनी खराधिकांसह 14 सहस्त्र असुरांचा कसा संहार केला ते सर्व सांगितले. त्यापुढे म्हणाल्या, दशानन, राम, लक्ष्मण व सीता गोदावरीच्या काठी जनस्थानात पंचवटी इथे आले आहेत. आज त्यांनी माझा पुत्र मारला आणि तुमच्या मंत्र्याचा सपरिवार उच्छेद करून ब्राह्मणांना सुखी केले. ही वेळ तुमच्यावरही येऊ शकते. ते दोघे दाशरथी उद्या तुमचाही घात करतील. तुमच्या उरावर पडलेले शिवधनुष्य रामचंद्रांनी भंगले व ब्रह्मांड सुंदर जानकींना प्राप्त केले तेव्हाच तुमचे तोंड काळे झाले होते. आता तुमच्याकडे थोडासा जरी पुरुषार्थ शिल्लक असेल तर या सर्व घटनांचा सोड घ्या. जानकींचे हरण करा. मानवांनी असुर कुळाला माती चारली अशी दुष्कीर्ती होऊ नये असे वाटत असेल तर आत्ताच प्रयत्न करा. त्यातच शहाणपण आहे. शूर्पणखांचे बोलणे ऐकून रावण संतापाने बेफान झाले. जळफळू लागले. श्रीरामांचा कसा नाश करावा या एकाच विचाराने त्यांचे अवघे मनोविश्व व्यापून टाकले. अशा प्रकारे श्री राम विजय कथासार यातील अध्याय 14वा समाप्त होत आहे. धन्यवाद.